नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण अशा काही दैनंदिन सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या दिवसाला एक नवी आणि सकारात्मक दिशा देऊ शकतात. आपल्या आयुष्यातील मोठे यश हे कोणत्याही एका रात्रीत घडणाऱ्या चमत्कारावर अवलंबून नसते. उलट आपण दररोज ज्या छोट्या कृती करतो त्यातूनच भविष्यातील मोठ्या बदलांचा पाया रचला जातो. हे समजून घेण्यासाठी आता एक पेन आणि कागद सोबत घ्या. आपण मिळून तुमच्यासाठी एक डेली रुटीन चेकलिस्ट तयार करणार आहोत. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट फक्त ऐकण्याऐवजी लिहून काढता तेव्हा ती अंमलात आणण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. हा कागद तुमच्या बदलाची पहिली साक्ष असेल. पहिली सवय आहे सकाळी नेहमीपेक्षा फक्त 15 मिनिटे लवकर उठणे. ही 15 मिनिटे तुम्हाला जगाच्या वेगापेक्षा थोडे पुढे राहण्यास मदत करतात. सकाळी उठल्या उठल्या होणारी धावपळ टाळल्यामुळे मेंदूवरचा ताण कमी होतो. यामुळे तुम्हाला दिवसाचे नियोजन करण्यासाठी शांत वेळ मिळतो, ज्याचा परिणाम तुमच्या कामातील एकाग्रतेवर होतो. दुसरी सवय म्हणजे उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहणे टाळा. सोशल मीडियावरील माहितीचा ओघ तुमच्या मेंदूला दिवसाच्या सुरुवातीलाच थकवून टाकू शकतो. त्याऐवजी काही क्षण शांत बसा. आजच्या दिवसासाठी मनात कृतज्ञता व्यक्त करा किंवा स्वतःला काही सकारात्मक गोष्टी सांगा. आता तुमच्या चेकलिस्टवर तुमची नवीन वेळ आणि हे वाक्य लिहा. आजचा दिवस सुंदर आहे. मी शांत आणि आनंदी आहे. सकाळचा हा पहिला 20 मिनिटांचा वेळ तुमच्या दिवसाचा पाया असतो. हा वेळ तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरला तर पुढचा संपूर्ण दिवस तुमच्या हातात असतो. तिसरी सवय, दररोज किमान 20 मिनिटे शरीराची हालचाल करणे. यामध्ये चालणे किंवा योगासने यांसारख्या साध्या कृतींचा समावेश असू शकतो. व्यायाम केल्यामुळे शरीरात एंडॉर्फिनसारखी रसायने तयार होतात, जी नैसर्गिकरित्या तणाव कमी करतात. यामुळे तुमची मानसिक सहनशक्ती वाढते आणि आव्हानांना सामोरे जाणे सोपे होते. चौथी सवय आहे तुमच्या आहाराकडे लक्ष देणे. पुरेसे पाणी पिणे आणि ताज्या अन्नाला प्राधान्य देणे ही तुमच्या शरीराची मूलभूत गरज आहे. आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर होतो. जंक फूड टाळल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी स्थिर राहते, ज्यामुळे दुपारच्या वेळी कामात येणारा आळस कमी होतो. तुमच्या चेकलिस्टमध्ये आजचा व्यायामाचा प्रकार आणि एक खाण्यापिण्याची चांगली सवय लिहून ठेवा. शरीर हे एका इंजिनासारखे आहे. त्याला योग्य इंधन आणि हालचाल मिळाली तरच तुमचे मन अधिक वेगाने आणि स्पष्टपणे विचार करू शकते. पाचवी सवय, रोज किमान 10 मिनिटे काहीतरी नवीन शिकण्यासाठी द्या. दररोज शिकलेली एक छोटी गोष्ट, मग ती नवीन तंत्रज्ञान असो किंवा एखादे पुस्तक, वर्षभरात तुमचे ज्ञान अफाट वाढवू शकते. सहावी सवय म्हणजे स्वतःसाठी एकांत शोधणे. दिवसभरातील गर्दीतून बाजूला होऊन निसर्गात फिरणे किंवा शांत संगीत ऐकणे हे तुमच्या मनाला पुन्हा ताजेतवाने करते. तुमच्या यादीत आजची नवीन शिकण्याची गोष्ट आणि एक शांतता देणारी कृती नोंदवा. स्वतःच्या बौद्धिक आणि मानसिक वाढीसाठी काढलेला हा वेळ भविष्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवण्यास मदत करतो. सातवी सवय, तुमच्या भोवतालच्या वातावरणाचे रक्षण करा. सतत नकारात्मक बोलणाऱ्या किंवा केवळ तक्रारी करणाऱ्या लोकांपासून जाणीवपूर्वक अंतर ठेवा. तुमची प्रगती ही तुमच्या भोवतालच्या 5 लोकांवर अवलंबून असते. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी प्रोत्साहन देणाऱ्या वातावरणात राहणे निवडा. आठवी सवय, रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील चांगल्या गोष्टींची नोंद करणे. हा एक छोटासा सराव मनाला एक वेगळीच शांतता देतो. झोपण्यापूर्वी 3 अशा गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. तसेच 9वी सवय म्हणून हे लक्षात ठेवा की तुमची प्रगती हळू असली तरी ती प्रगतीच आहे. हाच विचार तुमचा स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवतो. रात्रीची ही कृतज्ञता मनातील नकारात्मक विचारांना बाहेर काढते, ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते आणि दुसऱ्या दिवसासाठी नवीन ऊर्जा मिळते. आता तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या विकासाचा एक स्पष्ट आराखडा तयार आहे. पण लक्षात ठेवा, 10वी आणि सर्वात महत्त्वाची सवय आहे सातत्य. आखलेली योजना जोपर्यंत तुम्ही दररोज कृतीत आणत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम दिसणार नाहीत. दररोज रात्री स्वतःला विचारा, आज मी कालपेक्षा थोडा अधिक प्रयत्न केला का? हा एक छोटा प्रश्न तुम्हाला ध्येयाकडे घेऊन जाईल. शेवटी आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, पण आपण आपल्या सवयी नक्कीच बदलू शकतो. आणि या बदललेल्या सवयीच तुमचे भविष्य घडवतात.